पर्णास म्हणे नारायण माग तुझमी झालो प्रसन्न मग बोले विनता नंदन तुझी मागे मज काही. इथपर्यंत आपली कथा आली होती. रात्री गरुडजी आणि अमृत आणण्याकरता स्वर्गात गेले. इंद्रादिक देवांचंही तिथं काही चाललं नाही. भगवान विष्णूला बोलावलं आणि भगवान विष्णूने येऊन सुदर्शन सोडलं तर सुदर्शनच गरुडाने काय केलं, घेऊन टाकलं आणि हात असलेल्या भगवंताजवळ ते देऊन टाकलं. मग भगवंतांना सांगितलं गरुडा मी तुझ्यावर प्रसन्न झालो, माग तुला काय मागायचं. गरुड म्हणला मीच तुझ्यावर प्रसन्न आहे, तुलाच काय मागायचं माग. त्याने सांगितलं माझा वाहन हो. आणि मग असं म्हटल्यानंतर नाविलाजानं किंवा आनंदानं गरुडाला इथे सेवा करायची होती, भक्त आहे आणि म्हणून तो गरुड भगवंताचे काय झालेले आहे, वाहन झालेले आहे. असो तो सरपारी जाण तेथून झाला विष्णू वाहन. इंद्रही स्नेह येऊन सुपर्णास भेटला. इंद्रही आला. इंद्राची आणि गरुडाची नंतर भेट झाली. इंद्र म्हणे तू कश्यप कुमार वशी माझा तू सहोदर अमृत पाजून विखार अमर सहसा करू नको. इंद्राने सांगितले हे बघ तू कश्यप ऋषीचा मुलगा आहेस, माझ्या भावासारखा आहेस, पण एक माझी विनंती मान्य कर. अमृत नेऊन सर्पांना पाजू नको. कारण सर्पांना अमृत जर पाजलं तर काय होणार आहे, अमर होतील ना ते, पण त्यांना पाजू नको. इंद्र म्हणे तो कश्यप वैनते म्हणे कौतुक पाहे सुधा घट नेतो लावलाही अंतरे ठेविताच ते समय घेऊन येईत जातो. गरुडाने सांगितलं पण मला तर अमृतात नेणं गरजेचं आहे, कारण अमृत नेल्याशिवाय माझी आई त्यांच्या बंदिवासातून सुटणार, त्यांच्या दास्यत्वातून सुटणार नाही. मग मी अमृताचा घड घेऊन जातो, नाही का नाही, अमृताचा तो घड नेतो आणि तिथं ठेवतो, तुला तुझा कसा आणायचा तू बघ. इंद्र म्हणे तो कश्यप ऐसा संकेत सांगून सर्प सदना आला सुपर्ण अमृत कुंभ दावून म्हणे स्नान करा. आता त्यानंतर अमृताचा कुंड आणला आणि सर्पाच्या पुढे ठेवला आणि सांगितलं अमृत प्यायचंय तसं पिऊ नका, तर आंघोळी करून या. कारण अमृत पिण्याच्या अगोदर आंघोळी करून या आणि एक प्राशन करा, आहे का नाही. ऐसा संकेत गंगाजळ पुण्य रूप तेथे स्नान करीती सर्प सुधारस गट खगादी पकुश मंडळी ठेवी तेव्हा. आणि मग सगळे सर्प आहे का नाही आंघोळ करण्याकरता गंगेच्या स्नान करण्याकरता निघून गेले. गंगेच्या स्नानाला सर्प आंघोळ करण्याकरता गेले आणि जो अमृताचा घट होता तो गरुडानं गवताच्या आसनावर ठेवला, आहे का नाही. तिथून या आणि पिऊन घ्या. म्हणे माझी माता येथून मुक्त झाली दाशीपणापासून साक्षी धरणे सूर्यनारायण बोली गर्जन अंडद प्रभू. आणि गरुडाने सांगितलं तुमचं तुम्हाला अमृत आणून दिले, माझी आई आता दास्यत्वातून मुक्त झाली, त्याला सूर्यनारायण काय आहे साक्षी आहे. तो इंद्र अदृश्य रूपे येऊन सुधारस घटनेला उचलून कृतांत नेतो जायचा प्राण कोणासही कळेना. जसा काळा प्राण नेत असताना कोणाला माहिती होत नाही तसा इंद्रानं तो घट काय केला, घेऊन गेला. स्नान संध्या करून व्याळ धावून आले तिथे सकळ शोधित सकळ कुशमंडळ न दिशे सुधारस कोटी. आता ते आले तर त्यांना ते काय अमृत सापडायला तयार नाही, तिथे राहिलंच नव्हतं, ते स्वर्गात गेलं होतं, आहे का नाही. म्हणून संत महात्म्यांनी सांगितलंय मिळण्यापेक्षाही सांभाळणं काय आहे, अवघड आहे, का नाही. कठीण योगाहुनी क्षम ओकलिया होय श्रम. कठीण योग कठीण नाही, योग कठीण आहे, पण योगाहुनी क्षम काय आहे, कठीण आहे. अमृत घट ठेविला जेथे चाटी सर्प दरबाते तो जेव्हा चिरल्या समजतात ते दुःख झाले अपार. ते वाटलं तर सांगला असेल आणि म्हणून ते त्या गवतावर चाटायला लागले, तर त्या गवतानं जिभा चिरल्या त्यांच्या, पण त्यांना काही मिळालं नाही. हातेचा गेला सुधारस वरे जेव्हा चिरल्या विषय सर्प द्विजीव निशेषण अद्याप जन पाहती. जे अमृत काय भेटलं नाही, पण बिचाऱ्याच्या काय चिरल्या, जिभा चिरल्या. आणि म्हणून आता ही सर्पाला चिरलेली जीभ आहे, मी काही पाहिली नाही. कोण पाहिली असली तर माहिती, चिरलेली जीभ आहे का सर्पाच्या, आहे ना. मग 27 व्याळ कुळे समूळ ग्रासिले खग पाळे उरले ते पळाले विवरद्वारे पाताळी. आणि मग मात्र 27 प्रकारची सर्पाची कुळ त्या गरुडाने खाऊनच घेतली.
आईला सोडून घेतलं मग तो त्यांच्या मागे लागला आणि मग बिचारे काही उरलेले काय झाले नळ्यात पळून गेले. स्कंद बिचारे काय ते काढलं काढते ते बिचारे मला का बोललं स्कंदी येऊन त्याशी सरपारे गेला आणि आश्रमाप्रती विनता आणली कश्यपापासून ऐकता केली सुपुत्रे. आणि मग आपल्या आईला तो तिथून घेऊन आला, आपल्या वडिलाकडे कश्यपाकडे नेऊन त्या कश्यपाच्या स्वाधीन केलं. हे शूर्पणाख्यान जे पडती बहुत श्रोते ऐकविती त्याच पृष्ठी वाहुनी अंतिम गरुड नेईल वैकुंठ. हे महत्वाची ओवी आपल्याकरता. हे जे सुपर्णाख्यान म्हणजे हे सर्पाचं जे आख्यान आहे, ही एवढी कथा जे पडती म्हणजे जे काय करतात वाचतात किंवा बहुत श्रोताया ऐकविती किंवा काही श्रोत्यांना काय करतात ते ऐकवतात म्हणजे सांगतात. लोक ऐकतात ऐकवतात. त्यांना गरुड अंत काळाच्या वेळेला पाठीवर बसून वैकुंठाला नेतो. किती फायदा आहे सांगण्याचा, आहे का नाही? ज्ञानेश्वरीच्या शेवटी असंच म्हटलंय का नाही भगवंतानं की माझ्या भक्ताला ही गीता ही ज्ञानेश्वरी जो माझ्या भक्ताला ऐकू घालेल तो मला माझ्या प्राणापेक्षाही काय होईल प्रिय होईल, आहे का नाही? असत्य नव्हे काळत्रयी गरुड नेईल वैकुंठा. गरुड त्याला कुठं घेऊन जाईल वैकुंठाला. आणि संसारी असता सदा कदा न होई सर्पबाधा ऐशी व्यास वचन मर्यादा असत्य नव्हे काळतरी. आणि दुसरा एक फायदा आहे त्या ऐकण्याचा सांगण्याचा. दुसरा एक फायदा आहे की ज्यानं सांगितली आणि ज्यानं ऐकल्याचं इथं नाही लिहिलं तसं ऐकली ज्यानं आणि ज्यानं सांगितली त्याला जन्मभर सर्पदंश होणारच नाही. आणि ही व्यासाची वाणी तिने काळात असत्य होणारी वाणी नाही. आता अर्थात त्याच्या याच्या पाठीमागे भाव घ्यायचाच प्रकार की श्रद्धेनं ऐकणं आणि श्रद्धेनं सांगणं. याच्यात एक आहे आपण फळ प्रत्येक ग्रंथाच्या श्रवणाचं अध्ययनाचं फळ सांगितलेलं आहे मान्य. पण त्या फळाच्या दृष्टीनं जर ते केलं तर ते फळ मिळेल. आपण मानाच्या दृष्टीनं केलं, धनाच्या दृष्टीनं केलं, आहे का नाही? तर मग आपल्याला जे शास्त्रात सांगितलं ते फळ मिळणार नाही. मान रूपी फळ मिळवायची अपेक्षा असेल तर मान मिळेल, पण मान मिळाला तर ते मिळणार नाही. जया जीवासना तया त्याची पुरविशी जया जीवासना तया तैसी पुरवावी. हा तया तैसी पुरवावी हे देवाचं ब्रीदची आहे का नाही? मला ते आहेच ते. म्हणून ज्या भावनेने एक फायदा आहे बरं का, एक फायदा आहे कोणत्याही ग्रंथाचा असो. वक्त्याला एक फायदा आहे, मान आणि धनाच्या अपेक्षेने केलं तर पुढचं फळ मिळत नाही. आणि पुढच्या फळाच्या अपेक्षेने केलं तर मान धन मागायला पण येतं. म्हणजे डबल फायदा आहे. फक्त अलीकडे त्याची आशा काय करावं लागते, सोडावंच लागते. असो शेष वासुकी सर्प सगळी तप करते हिमाचळी. विष्णू नाव येऊन ते काळी पुसता झाला. जाऊ द्या. शेष वासुकी हे सगळे सर्प हिमालयात जाऊन काय करू लागले, तपश्चर्या करू लागले. ब्रह्मदेवांनी त्यांना विचारलं कारण मिळे तपघोर. शेष वासुकी बोलते उत्तर, चांडाळ हे परमविकार यांच्या संगे बुडालो आम्ही. आणि मग शेषानं आणि वासुकीनं बोलायला सुरुवात केली, अरे बाबा आमच्या जातीचे सर्प पण विखारी आहेत, वाईट आहेत, चांडाळ आहेत, याच्या संगतीत आम्ही लागलो ना, आम्ही बुडालो, आमच्यावरही आघात झाले, आहे का नाही? आणि म्हणून तीव्र तपवैश्वानर त्यातची जाळू आपले शरीर जालविती हे विकार आणि मातृशाप असो कारण तपघोर शूर्पणाचे सदा वैर जालविती हे विकार आणि मातृशाप अनिवार्य सर्प सत्री भस्म व्हावे. अरे हे सर्प घेण्या देण्याचे त्या गरुडाशी वैर करायले.
गरुडाशी वैर करण्याचं. पण हे शेष आणि वासुकी दोनच बोलू लागले. ते सर्पच जातीतली पण त्याच्यातली वेगळी. महाराज फुकट वैर चालवायला लागले आणि आम्हाला येरी तरी शाप आहे. आमच्या आईचा शाप आहे की तुम्ही सर्पसत्रात काय व्हाल, जळून जाल. मग त्या सर्पसत्रात जळाल्यापेक्षा आम्ही तपश्चर्या करूनच मरणार आहे. फुकट मेल्यापेक्षा तपश्चर्या तरी करून काय हो मरू. म्हणून तीव्र तपोवैश्वानर त्यातची जाळू आपुले शरीर. मग बोले चतुर वक्त्र भय मानशी धरू नका. बरं मध्ये सांगितलं तुम्हाला चिंता करायचं काम नाही. माता घेऊन कुंभिनी अक्षय राहा पाताला भोवनी. हरिस्मरण करा अनुदिनी शाप तुम्हाशी बाधेना. जा बरं मध्ये सांगितलं हरीचं स्मरण करा आणि जा पाताळातून पृथ्वी डोक्यावर घेऊन राहा. चिंता करू नका, तुम्हाला तो शाप बाधा करणार नाही. कारण नामस्मरण करणाऱ्याला कोणाचाही शाप बाधा लागत नाही. लागत तपस्याची नाही लागत महाराज. नामस्मरण करणाऱ्याला शाप बाधा आणि काही नवे बाधा काळभूत यमच काम दुर्जनाची कदा. असं अनेक नव्हे काय काय महाराज हे काय का तपस्व्याचा शाप सुद्धा भक्ताला लागत नाही. कोणाचा? तपस्व्याचा. आणि भांगे भुंग्या तपस्व्याचा नाही. म्हणजे बिस्किटाची पुढे खाणारा. सृष्टी बदलण्याची ताकद ज्या तपस्व्यात त्याचा शाप लागत नाही. रामाचं नाही चाललं, हनुमंता पुढे भजन करीत चाललं नाही. मला देवाचं चालत नाही, तपस्व्याचं चालत नाही. आणि अशा तपस्व्याचं नाही. सृष्टी बदलण्याची त्या तपस्व्यात काय ताकद आहे. नाही चालत त्याच, नाही चालत. आहे का नाही? दुर्वास आणि अंबरीश. दुर्वास साधे होते, साधे होते दुर्वास. देव घाबरायचे दुर्वासाला महाराज. नाही चाललं अंबरीशा पुढं पळावं लागलं. तिन्ही लोकात सुदर्शन माग लागलं. नाही चालत. हे शाप मला नाही बाधा करत म्हणले शाप. मग सर्व सर्षप प्राय धरणी शेष घे माता उचलोनी. खल कुटील भाव टाकून भगवत भजनी राहिला. आणि मग महाराज शेषानं काय केलं, आपल्या माथ्यावर पृथ्वी धरली. कशी? मोहरी सारखी. त्याला त्याचं काही वाटत नाही, काही वाटत नाही त्याला, वज होत नाही त्याला. आणि त्यानं काय केलं, खल कुटील भाव टाकून दिला आणि भगवंताच्या भजनात तो दंग आणि भगवंताचं भजन करायला लागला. सहस्त्रफणीचा मध्यमनी त्यावरी पुष्पवत धरेली धरणी. परम भक्त म्हणून त्यावरी पोवडे नारायण. आणि तो आपला श्रेष्ठ भक्त आहे का नाही. त्यानं पृथ्वी मातेवर घेतली म्हणून भगवंत शेषशाही काय त्याच्यावर आजही शयन करतात. मिळून दुर्जन विखार एकांतिक विचार म्हणती जन्मजयाचे सत्र न चले यायचे करा. काय मग सगळी सर्प एका जागी झाले म्हणजे जन्मजयाचं सत्र नाही झालं पाहिजे, सर्पसत्र असं काहीतरी करा. एक म्हणते प्रधान म्हणून विवेक सांगून मोडावा येत नाही. एक म्हणते रात्री जाऊन ऋद्वी जिगन टाकावी म्हणून तर शेषन वासुकी यायच्या बाजून गेली. हे अशी होती म्हणून मग त्याची बैठक बसली आणि मग त्याचा सल्ला चालू झाला. एक म्हणजे आपण एक काम करू, काय त्याचा जो प्रधान आहे का तो जन्मे जायचा त्यालाच मोहनी टाकला. मग प्रधानाला मोहनी टाकल्यावर कसं काही यज्ञ होईल, किंवा विवेकानं त्याला फोडू आणि यज्ञ काय करू, मोडून टाकू. नाही 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 नाही, एक म्हणजे दुसरं काम करू. म्हणजे काय करू, हे सल्ला पाहिजे दुसऱ्याच्या सल्ला आहे. एक काय म्हणला, रात्रीच जाऊ आणि तो यज्ञ करणारा जो ऋद्वी घे त्याला डंक करू आणि त्याला मारून टाकू. आता मंत्र म्हणणारात नसल्यावर आहे का नाही, गट टाळकरी हे श्रोते पण कीर्तन करणार. आता कीर्तन होणार आहे का, मारून टाकू म्हणले त्याला. हो होमद्रव्य समोळी म्हणून असावे गरळ घालून किंवा जन्मजायशी मारून टाकावे पक्षी परीक्षिती सारखी. काही म्हणले काम करू, त्याचं होमद्रव्य काय करू, त्याच्यावर विष आपल्या तोंडातलं टाकू आणि विष टाकून त्याचा नाश करून टाकू. किंवा जन्मजायलाच मारून टाकलं तर, त्याच्या बापाला मारलं तसं, परीक्षेतील मारलं तसं यालाही मारू. एक म्हणजे विषधारा आमू बाळावा यज्ञावरी मिळेल. एक म्हणजे सवे गंगच पुरीच पुढं असे काही काही म्हणले वर होताना आकाशात मला विषाचा पाऊस त्याच्या यज्ञावर पाडू. कुठून यज्ञ होईल. काही काही म्हणले जाऊ द्या त्याचं राज्यात बुडवून टाकू. वासुकी म्हणे ते क्षणी दुष्ट पडतील होताशिनी सृष्टी रक्षिल असते म्हणून भविष्याशी पूर्वीची. अरे वासुकी मला यातलं काहीच घडत नाही रे, तुम्ही यज्ञात पडणार, तुमचं रक्षण आस्तिक मुनी करणार. हे भविष्यपूर्वी घडलेलं आहे ते चुकणार नाही, चुकणार नाही. ते या शेषांसाठी कुठं बुद्धी आली भजन करायची, भजन करायची बुद्धी नाही. असं काहीतरी वाईट करू.
भविष्यामध्ये परम सुरस भारत कथा पावन होय श्रोता वक्ता शौनकादी ऋषी समस्तान सुत सांग्या तरी जो पांडव कुली कुलभूषण सर्व लक्षणे विराजित पूर्ण जो परीक्षितचा नंदन जन्मेजय काय त्या राजाचं वर्णन केलं पांडव कुलाचं भूषण असलेला आणि तो जन्मेजय परीक्षितेचा मुलगा कसा येतो विद्या प्रवीण गुण समुद्र भारत सागर उल्हास चंद्र सूर भुसूर सप्तकरण तृप्त ज्याचे निजगृही विद्येचा सागर आहे विद्येनं प्रवीण आहे गुणाचा समुद्र आहे उल्हासात मध्ये दुसरा चंद्र आहे सूर म्हणजे सगळे देव आहे का नाही ब्राह्मण सगळे अग्नी त्याच्या नगरीत तृप्त होतात कोणी अतृप्त राहत नाही करी माझी राज्य करून गेले कलिशी निग्रहण करी गो विप्र प्रतिपालन प्रजाजन कलियुगात राज्य करत होता पण कलीच्या सगळ्या कलीची मर्यादा त्याच्यावर चालत नव्हती गायीचं ब्राह्मणाचं तो काय करायचा पालन करायचा 16 वर्षे विराजित सभेत बैसला नृपनाथ अमात्य हस्त जोडून समस्तन उभे तिष्ठती जसतानी 16 वर्ष राज्य करून सभेत असा बसलेला होता सगळे त्याचे अमात्य जे काही प्रजाजन वगैरे हात जोडून त्याच्या पुढे उभे राहिलेले सभा घनवटली पूर्ण पुढे गरजेती बंदीजन तो सर्वांकडे पाहुणा जन्मेजय बोलत होता काही ऋषी होते संत होते ब्राह्मण होते प्रजेतले होते नौकर चाकर सेवक सगळ्याकडे नजर टाकली जन्मेजयानं आणि प्रश्न विचारला माझा पिता अभिमन्यू नंदन अल्पवयीचं का त्या स्मरण वर्तले ते सर्व कारण सुत मज करावे माझा बाप अभिमन्यूचा मुलगा म्हणजे परीक्षिती मग कमी वयात त्याला मरण का आलं हे मला तुम्ही कथा सांगा असं विचारलं जन्मेजयानं अमात्य झाले सरकदीत नृपास आले अश्रुपात सभा राहिली निमंत्रण प्रधान सांगे वर्तले ते महाराज सगळे रडायला लागले कारण परीक्षितीचं तेवढं प्रेमच होतं सतोगुणी राजा होता ज्या वेळेला शाप मिळाला होता त्याच वेळेला त्या ऋषींनी सांगितलं होतं कश्यपान शमीक ऋषीने सांगितलं होतं की अरे तो सुनगीला म्हणले तो चांगल्या राजा अरे राजा चांगला आहे शाप दिलं हे चांगलं केलेलं नाही अरे राजाची गरज होती आपल्याला धार्मिक धर्मानं वागणारा राजा आहे पण शाप दिला गेला होता म्हणून रडायला लागले आणि सगळी सभा शांत झाली आणि प्रधानानं मात्र ते सांगायला सुरुवात केली पांडवने धामा गेली यावरी कली सुटला उर्वीवरी परीक्षिते राज्य करीन कुंजरपुरी ते दवा पांडवने धामाला निघून गेले आणि महाराज कली सुटला पांडव धामाला जाणं म्हणजे आणि कली आला होता पांडवाच्या वेळेसच कली आला पण कलीचा प्रभाव पाहूनच पांडव काय झाले कथा माहिती तुम्हाला सांगितल्या जाते ते निघून गेले आणि परीक्षिती राज्य करू लागला त्यावेळेला हस्तिनापुरामध्ये तो कुरुकुलावंत स्नुपती पवित्र राजा परीक्षिती राजा माझे बहुतनी तीन धर्मायशी चालू धर्मराजा सारखंच तो काय चालवायला लागला परीक्षिती राज्य चालू लागला मृगव्याजे करून चातुरंग सेना दळ घेऊन हिंडता घोरकानने सहाय्यक लावून शरासना एक वेळेला राजा म्हणले शिकारी करता चतुरंग सैन्य घेऊन निघाला घोडदळ पायदळ हातीदळ आणि चार राहिले ना घोडदळ पायदळ रथदळ आणि हातीदळ ऐका नाही काही हातीवर काही घोड्यावर काही पायी आणि काही रथात त्याला चतुरंग सैन्य म्हणतात हे 4 प्रकारचं सैन्य घेऊन तो निघाला बाण धनुष्याला लावला तो दूर देखीला कुरंग सायके विधीला सवेग घायाळ पडतो वेगे मृगन पाठी धावे नृपती तो हरण लांब पाहिलं बाण मारला हरणाला लागला पण घायाळ झालं पडलं नाही आणि हरण पळायला लागलं राजा पळतोय अंगी भेदला असता मार्गन घोर कांतार लंगी हरिण राजा पाठीशी धावता शिरण पावसाला पावला राजा माग धावायला हरण पुढं पळायलंय त्या अरण्यामध्ये राजा दमला राव परमतृष्याकांत तो गोपाळ देखील बहुत नाना विनोद करीत झाले उन्मत दुग्ध पाने राजानं पाहिलं काही मुलं आहेत गोपाळ गोपाळ म्हणजे हे देवाचे गोपाळ नाही गोपाळ गो म्हणजे गाई आणि पाळ म्हणजे पाळणारे गाई पाळणारे काही पोरं पाहिले आणि पाहिल्यावर दूध पिऊन की आपले उन्मत्त झाले त्यावेळेस काय असायचं वावरातच दूध काढायचं रानात असं पियायचं आहे का नाही गाई भरपूर असायच्या आणि इकायचं काही म्हणतो कारण घरोघरीच दूध होतं ना एखाद्या घरी नसलं तरी ते इकत नव्हते तसंच द्यायचे आता कमी कोणती गोष्ट कमी झाली की त्याला किंमत येतेच त्याशी नृपपुषे जीवन भरवणी आणि ते दुग्ध द्रोण गोप म्हणते करी पय्य पान परितीने हे सर्वथा त्याशी पुषे नृपपुषे जीवन राजाने विचारला पाणी कुठे आहे ते म्हणजे दूध आहे आमच्याकडे पाणी नाही पण दूध आपल्याकडे मनच आहे पाण्याची तहान दुधानं भागत
नाही. तुम्हाला मला पाणी पाहिजे, दूध नाही पाहिजे. महापर्वताचे दरीतून मृग गेला चुकावून, होता पाया अभिमानून नंदन तो ऋषी आश्रम देखील हरंत निघून गेलेच. पण आता इकडे तिकडे पाहायला लागला तर ऋषीचा आश्रम तो त्या आश्रमात शमिक बैसला ध्यानस्थ त्याच परीक्षेत पुसताना कुरंग गेलाय होते. ऋषीला विचारलं का हरण इकडे गेलं का शमिक ऋषीला विचारलं तो समाधी सुखे तल्ली. ऋषी समाधीस्थ होते. दारू प्रतिमा जे विरहित प्राण राव विषाद पावन मनी गर्व न बोले. दारू प्रतिमा जे विरहित प्राण आहे का नाही. काष्ट प्रतिमे सारखं शरीर झालेलं होतं. म्हणजे हल्लं डुललं नाही, लाकडाची भावडी बसवावी तसे ते बोलले नाही, हल्ले नाही. जसं काही जे विरहित प्राण त्याच्यात काय नाही, प्राणच नाही. म्हणजे ते ध्यानातच होते. ते राजाच्या वेगळंच मनात आलं. राजा म्हणला गर्व आलाय ऋषीला, गर्वामुळं काय करणं गेले, बोलणं गेले. विनाशकाळी बुद्धी विपरीत अविद्या आठवली मनात ईश्वरी माया भूतपूर्व कर्म सुटेना. विनाशकाळी बुद्धी विपरीत. मला आपलं हे एक आपली चुकच आहे, खरंच चुकी. सगळे संत सांगतात, तुकोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात, सगळे संत सांगतात बुद्धी होणारा सारिकी ठाकी. बुद्धी होणारा सारिकी ठाके, बुद्धी होणारा सारिकी ठाके असे सिद्धांत. आणि म्हणजे जसं व्हायचं तशी बुद्धी होती, हा काय सिद्धांत आहे. आणि आपला सिद्धांत आहे जशी बुद्धी लावू तसं होत. कस काय चूक आपल्या बापाने ठेवलंय का, विरोधातच सिद्धांत आपले सरी. बुद्धी जसं पुढं घडायचंय तशी बुद्धी होती. आणि आपल्याला वाटतं मी जशी आज बुद्धी लावलो तसं घडायलंय का, म्हणून तर दुःख होतंय. महाराज होणाऱ्यासारखी आपली जसं पुढं घडायचं तशी आज बुद्धी होती, हा जर ठाम सिद्धांत असला दुःख होण्याचं कारणच नाही, होण्याचं कारण नाही. आपल्या दुःख काय होतंय, कारण आपण बुद्धी लावतो एक आणि होत एक. मग आपल्याला वाटतंय कसं काय झालं, आणि मग त्याचा दोषी आपण दुसऱ्याला धरतो. म्हणे नाही मी लय नियोजन केलतो, तुम्हाला काय सांगायचंय, याला फसवलं होतं, त्याला तसं केलं होतं, त्याला अहो त्याला फोनवरच फसवलं. अरे वा, असं केलं तसं आहे. बुद्धी तसं होत नाही. ती बुद्धी होणारा सारिकी. विनाशकाल यायचा असेल तर बुद्धी काय येते, विपरीत येते. अविद्या आठवली मनात. अविद्या शब्दाचा अर्थ इथं अज्ञान नाही, तर अविद्या शब्दाचा अर्थ काय म्हणता येईल त्याला, दुष्ट प्रवृत्ती. मनात विचार आला आणि ईश्वराची माया आहे, जसं कर्म करायचंय तसं करून घेते. मृत उरग होता पडला, 200 कोटी उचलले, कोटीने उचलला, कंठी ऋषीच्या घातला नेनेवे, त्याला काही ते साप टाकला. तो परमसा ज्ञान चतुर विवेक समुद्रीचा पोहणार, बहुता सांगे नित्यशास्त्र तो कुबुद्धी कुपी पडी. याला पहा, परम सज्ञान चतुर. अडाणी होता का राजा, अडाणी होता. मला श्रेष्ठ होता, परम श्रेष्ठ होता. बरं सज्ञान, ज्ञान होत, ज्ञान होत, नुसतं ज्ञान नाही, सज्ञान. सज्ञान आणि ज्ञान, सत्याला जाणणार ज्ञान, त्याचं नाव सज्ञान. आणि ज्ञान, ज्ञान सामान्य ज्ञानात प्रकार पडतात. सज्ञानी होता, जाणत होता सगळं, ऋषी आहे ते, त्यांचा अपराध करू नये हे जाणत होता तो. सज्ञान. बर चतुर, चतुर होता. बरं काय मूर्ख थोडाच होता, चतुर होता महाराज. महातू धर्मराजा महापुण्य राशी कैसा दूत खेळे, कांता हरुनिया कांता केली उपाधी, विनाश काले विपरीत बुद्धी. बरोबर आहे का. अरे चतुर होता. बरं विवेक समुद्रीचा पोहणार. काय वर्णन केले राजाचं. पावणारा होता. कोण्या समुद्रात पावणारा, विवेकाच्या. योग्य काय आणि अयोग्य काय असं त्या समुद्रात पावणारा. मग बरं बहुता सांगे नीतिशास्त्र. हे नीतीचं शास्त्र सगळ्यांना काय करत होता, तो सांगितला होता. पण कुबुद्धी कुपी पडलेला, कुबुद्धी रूपी विहिरीत तोच काय झाला, पडला. एक अडाणी म्हणे काय करेल बुद्धी बिचारी, असं दैवगती न्यारी न्यारी काय परम पुण्यवंत परीक्षिती
परिकर्माची गहन गती घोर अनर्थ करून नृपती आणि कुंजरा प्रती गेला. काय कर्माची गती, अनर्थ केला निघून गेला. तो ते सर्प शरीर घाणत दुर्गंधी सुटली अरण्यात पिपिलिका अंगात झोंबतन सावचित शमिक नोये पहा. सर्पाची घाण सुटली सगळीकडं. त्या मुंग्या त्या सर्पामुळे सगळ्या ऋषीच्या ऋषीलाच आग नाही. ऋषी जाती आश्रमावरून कंटाळ ती उरग देखून त्याचा पुत्र शृंगी तपोधनम ब्रह्मदर्शना गेला होता. त्याचा मुलगा महाराज शृंगी कुठेतरी एखाद्या ब्राह्मणाच्या ऋषीच्या दर्शनाला गेलेला. मागे राई उनी करून गेला दुष्टकर्णी. हे नेऊन सर्व ब्राह्मणे कंटाळले आश्रमाती आणि मग त्याच्याच माघारी येऊन त्यानं तो साप टाकलेला. नित्य नियम सारून आश्रमा येत तो स्वाध्यायी भेटले बहुत म्हणते पिता तुझा जानस्तान मृत सर्प गळा त्याचे. मग सांगितलं काही नाही की तुझा बाप बाबा त्याच्या गळ्यात मेला सर्प ते वापस येत. त्याला कळलं तो वेगळ्या आश्रमाशी आला. मृत सर्प गळा देखील परमक्षोभ पावला जीवी कल्पांती योमकेश. मला त्यानं तो बापाच्या गळ्यात मेलेला सर्प पाहिला आणि भगवान शंकर जसे क्रोधायमान होईल कल्पांताच्या वेळेला तसा त्याला काय आला, क्रोध आला. क्रोधायमान झाला तो. अनुचित कर्म करून निश्चित गेला नागपुरा परीक्षिती. सर्व कळले तया प्रतीन क्रोध चित्ते न समाये. लक्षात आलं हाती घेऊन सरील शाप शस्त्र सोडिले सबळ. हे जे हरे हरे देव पालन असत ते करू न शकत. हातात पाणी घेतलं ना असा शापरूपी वस्त्र शस्त्र सोडलं की मला जे देव भगवान विष्णू आणि भगवान शंकर सुद्धा ते असत्य शाप करू शकणार नाही. आजपासून 7वे दिनी पूर्ण तक्षक दंशे पाविल मरण मग मृत सर्प काढून अंग क्षालन करी उदके. सांगितलं 7व्या दिवशी त्याला तक्षक सर्पाचा दंश होऊन मारावं लागेल. बापाच्या गळ्यातला साप काढला, त्यांना आंघोळ घातली. बापरे न कळे होणार. आजपासून 7वे दिनी पूर्ण तक्षक दंशे पाविल मरण मग मृत सर्प पाविल मरण. बापरे न कळे होणार. क्रोधेश अभिला नृपवर सावध झाला. शमिक ऋषी सर्व पुढे पुत्र दे केला आणि मग ऋषी सावध झाले. मुलाला आपल्या पुढे पाहिलं. न सांगता कळला समाचार. शापिला कुरुकुल दिवाकर क्षमाशील तो योगेश्वर शृंगी प्रति बोलत असे म्हणे हा कर्म निंदे केले राजहिंसा जोडली बळे त्या रायाचे निष्ठिह मिळे यावनी सुखी राहतो. अरे सांगितलं तो वाईट केलं रे. अरे त्या राजाचं ऋषीवर प्रेम आहे म्हणून आम्ही सुखाने राहतोय. कोणी आम्हाला उपद्व्याप करत नाही, कोणी त्रास देत नाही. त्याच्या जीवावर आम्ही जगतोय. प्रजा पाळत पवित्र भला पांडव कुळीत एवढाच उरला. हा अविवेके अनर्थ केला राजा शापिला. अरे पांडव कुळात कोण उरलंय आता? सगळं कुळ संपलंय. याचा बापही हा पोटात असतानाच मेला होता. हे का नाही? मेला होता ना. मला त्यावेळेला परीक्षितीचा जन्म नव्हता. हो ना, जन्म नव्हता. तो उदरात होता. उदरात होता. त्यालाही उदरात मारायचे प्रयत्न केले. का नाही? कोण केले ना स्वतः म्हणून शुक्र. पण देवान तिथेही रक्षण केलं आणि त्याचा महाराज आता पुढं कोण आहे आता? अरे शेवट होता तो. अशा प्रकारे त्या ऋषींना सांगायला सुरुवात केली. भुसुरा पाळी गणपती तो यज्ञ यागादी कर्मी चालती. मग संतोषने सुरपतीन पर्जन्य पाळी. अरे सगळ्या सृष्टीला आणि तो राजा पालन करतो, यज्ञ करतो आणि यज्ञ केल्यामुळे इंद्र संतुष्ट होतो, पाऊस पाडतो. तिने सर्व औषधी पिकून सुख पावती सकळ जन. काय सोय तृण जेवण हा धर्म राजाचा धर्म आहे. त्याने यज्ञ करावा, इंद्राला संतुष्ट करावं. इंद्र पाऊस पाडतो. पावसापासून काय होतं? सगळे धान्य निर्माण होतं, गवत होतं, काहीला तृण सगळं पाणी होतं. हा धर्म आहे. शमिक विचारी चित्ती शाप नटळे कल्पांती. शृंगी म्हणे कर्मगती नटळे निश्चिती तत्वता. महाराज आता काय करणार आहे? शमिक ऋषी त्यांच्या शाप तर काही टाळणार नाही. आता ज्याची त्याची कर्मगती. मग गौरमुख नाम शिष्य ती वेळे शमिके त्यास आज्ञा पिले रायाशी सावध करी वैलेन शाप नटळे कल्पांती. गौरमुख नावाचा आपला शिष्य शमिक ऋषीने पाठवला आणि सांगितलं जा राजाला सांगा तरी की तुला मरण येणार आहे का नाही? मग गौरमुख ब्राह्मण परीक्षितीपाशी येऊन काही न देता आशीर्वचन मौनी करू नकाची. ते गौरमुख शिष्य आला पण आशीर्वाद राजाला दिला नाही. आपला गप उभा राहिला. मग म्हणे नरेश्वर नमून केले गौरमुखाचे पूजन. तो म्हणे राया कर्मगण वनी करून याला शी. त्यानं सांगितलं ऋषीना अरे राजा तू वनात चांगलं काम करून आला नाही. शमिक ऋषी पुण्यात्मा तो कमलोद्भवाची प्रतिमा. तो बोलला वचने नृप सप्तमान तोची तुझला समर्पितो. मी काही माझ्या मनाचं सांगत नाही. जे मला सांगायला सांगितले ते सांगतो तुला. माझ्या गुरुनी मला शमिक ऋषीने जे मृगयानंदी योनी वनी गेला कंठी मृत सर्प घालून तो मम पुत्र हे कोणी परम शोभ पावला.
ऋषीनं सांगितलंय, तू माझ्या गळ्यात साप टाकल्यामुळे माझ्या मुलाला राग आलाय. शाप कुठारे परम तीक्ष्ण आयुष्य दुर्गे छदिला मुळे होणं, जी ऐकता वचने आवर्षण वय सर्व सुखाचे. शाप कुठारे परम तीक्ष्ण, शाप रूपी बाणानं तुझा आयुष्य रूपी वृक्ष बुडातूनच छाटलाय. लागली कुऱ्हाड तुझ्या बुडावर, कशी आता शापरूपी कुऱ्हाड लागली आणि आयुष्यरूपी वृक्ष तुझा आता उन्मळून पडणार तो छेदन झालंय, त्याचं मुळावून झालंय, आता काय नाही. जे ऐकता वचने आवर्षण वय सर्व सुखाचे. अरे राजा, जी मला जे वचन, असे वचन बोलला की जे शब्द ऐकल्याच्या नंतर सुखाचा दुष्काळच पडतो. डॉक्टरना सांगावं फक्त घरी न्या आणि ते सावध असावं. ते जर कोमात गेलेलं असलं तर त्याला काय मग आहे का नाही, ते सावध असावं. म्हणून निद्रिताचे अंगेशी सापदायशी उर्वशी, त्याला मेलं म्हणलं काय, सावध पाहिजे. त्याला कळावं की डॉक्टरना आपल्याला वापस काढून दिलं. त्याला लय आनंद वाटत असेल टीव्हीचा आणि गादीचा आहे ना, काढून घेतली काय त्याला लय आनंद वाटत असेल का टीव्हीचा आणि गादीचा. बायको म्हणते होय काय भाजी करू, तो मला मर चाल, काय करायचं ते करा, मरायचंय ना, आता काय भाजी करत. आनंद वाटेल का, मला सुखाचा दुष्काळ पडतो मरण ऐकल्यावर. आनंद होतो काय काही क्षेत्रावर व्हायचा बोलगी असे टवटवा, त्या लोकांना आनंद होतो. ते काय आपल्या दुःख होतं महाराज, नाही की नाही, सोपं नाही. म्हणून तर संतांनी सांगितलंय, पावला पावला मरणाचा विचार, पुढच्या क्षणात मरणे, पुढच्या क्षणात मरणे, हे का नाही. याचं काय करायला पाहिजे. नाही काळ सत्ता आपुली हाती, पण जाणते हे गुंती उगविती. शहाणे लोकांनी गुंतडा उगवलेला आहे, आपण गुंतड्यातच पडून म्हणतो आपण, नाही का नाही. मला काय सगळं सुखाचा दुष्काळ. सप्त दिवस होता पूर्ण तक्षक दंश करील येऊन, तत्काळ राशी भस्म होऊन मरीची नंतर सदनाप्रती. सांगितलं तू आता काहीतरी तुझं बघ, यमाच्या दरबारात जायची तुझी तयारी सुरू झाली. तत्काळ 7 दिवसात तुझा नाश होणार. शक्र शिव कमलाशन अन्यथा न करी याचे वचन. सावध होई यत्न करी यत्न भोसा. सावध होई बापा, काळ लागला मापा. सावध होय आता तुझा काळ माप आपल्याला लागलेलाच. ते बिचाऱ्याला कळालं तरी भाग्यवान आहे महाराज, पुण्यवान आहे. कळालं तरी आपल्या 7 दिवसासाठी, आपल्या तर कधी आपल्यालाही माहित नाही. आपण म्हणतो आता बोलला हो मला, म्हणजे असा काही नियम आहे का तुला बोलल्यावर तर 7-8 दिवस मरू नाही, असं काही नियम थोडाचे आहे का नाही. असं कसं काय झालं, ते तसंच होतंय. तक्षक विषय हरणार्थ उपाय करी अद्भुत. उठ पळे पळे मृत्यू सत्यांजवळ आला दोन्ही. उठ 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 लवकर, तुझ्या माग काय लागलाय, मृत्यू लागलाय. काळ मागच फिरायलाय महाराज, आपल्याच फिरायलाय मागच ये. वाटच पाहायला घडी घडी काळ वाट याची पाहिजे. कशाची वाट पाहिजे, अजून किती आहे, किती टाइम राहिला. कारण एक एक गिऱ्हाईक कमी करायचंय त्याला. आपण एक एक काम उरकून टाकलं म्हणजे पुढच्या मोकळे आहे का नाही. गौरमुखे सांगून निघता मुखे धरले चरण म्हणे, सांग शमिका जाऊन मी अन्याय सर्वशे. राजाने सांगितलं हे बघ, मला तर ते शाप मिळणारच आहे, पण शमिक ऋषीला सांग माझा चूक झाली, मी अन्याय, माझा अपराध प्रचंड, त्या उनी करा विशेष दंड. दुष्ट कर्म गहन प्रचंड न सुटी भोगली. राजाने सांगितलं हे बघ, मला मृत्यूदंड मिळालाय, पण माझा अपराध एवढा मोठा आहे की मरणाचा दंड मला कमी, याच्यापेक्षा काही मोठी शिक्षा असली तर करा म्हणावं. कारण माझा हा दंड मला काय आहे, कमी. हे महाराज भगवंताच्या भक्तीचं फळ आहे. नाही तर बापा रे हे असे शब्द आले असते ना, हे भक्तीचं फळ आहे. मला गुणाच्या एवढा चूक की मरणाचा दंड काय कमी दंड येतो. शमिक चरणी माझे बाळ, सांग ठेवले मी सहस्त्र वेळ, परत्री तरी दोष मूळ मद झपटून येतो तू. महाराज शमिकाच्या चरणावर पुन्हा पुन्हा मी मस्तक ठेवतो असं सांग. आणि एक मात्र माझी विनंती करा, काय की मला दंड इथं काही मिळू द्या, पण महाराज या परलोकी तरी हा दोष माझ्या सोबत येऊ देऊ नका. कारण या लोकातलं मरण म्हणजे नाश नाही, पण हा दोष जर माझ्या बरोबर वर आला तर निश्चित माझा तिथं नाश झाल्याशिवाय राहणार
नाही, म्हणून हा दोष इथंच संपवा म्हणावं. असो गुळावून गौरमुखा पाचारी अमात्य प्रजा सकाळी का झाले कर्म ते सर्व लेखांश्रुत केले समजता. आणि मग त्या सगळ्या प्रजेला त्या जन्मेजयाच्या त्या प्रधानानं ती सगळी कथा सांगून टाकली. टाकावया श्वासोश्वास यावरी नाही अवकाश, कोणी तीर्थ करू वासन, कोण सत्पुरुष भेटेल. आता राजानं राज्याचा त्याग केला. अरे श्वासोश्वास टाका इतका वेळ नाही म्हणे. आता सांगा कोण्या तीर्थाला जाऊ, कोण मला महात्मा भेटेल, कोठे देव होईल प्रगट, नाशिल हे एवढे अरिष्ट, करेल स्वरूप साक्षात्कार स्पष्ट नाहीसा श्रेष्ठ गुरु कोठे. सांगा कुठं देव प्रगट होईल माझ्या करता, माझ्यावर आलेलं अरिष्ट हे संकट कोण निवारण करेल. काय निवारण करायचं म्हणजे काय करायचंय सांगितलं. स्वरूप साक्षात्कार स्पष्ट ऐसा श्रेष्ठ गुरु कोठे भेटे. असा गुरु मला कुठं भेटेल की मला माझ्या स्वरूपाची काय करून देईल, ओळख करून देईल. असा गुरु कोठे. तक्षक विष उतरी ऐसा कोठे धन्वंतरी, स्नाने अज्ञान जाय दुरी ऐशे तीर्थ कोठे आहे. राजा प्रश्न विचारू लागला, अरे तक्षकाचं विष उतरेल असा वैद्य कुठं आहे, नुसत्या स्नानानं माझं अज्ञान जाईल असं तीर्थ कुठं आहे, दाखवा मला, दाखवा, मी त्यात आंघोळ करून येतो. वारी मृत्यू भय नेते ऐसा स्वैरा आहे कोठे, हे राज्य विलास मोठे मज कसा या सांग पा. माझ्या मृत्यूची भीती वारीला असा स्वैरा कुठे दाखवा. आपली स्वैरा जोडावा माणसा, स्वैरा पाहिजेच महाराज. स्वैरेशिवाय काय खरे, पण स्वैरा कसा पाहिजे, मृत्यूची भीती घालणारा पाहिजे का, मृत्यूचं भय वाढवणारा पाहिजे. भीती घालवणार. आपली सोयरी भीती घालवते का भय वाढवते. अहो तुम्ही 8 हे करा नाही तर मर संग लवकर जा, पैसे नसले तर 5-50 आपल्याकडून घेऊन जा, मर सान्या खानदेशी. तुम्ही भीती घालणारच आहे. ऐसा सोयरा कुठे दाखवा. हे राज्य विलास मोठे मोठे नोकर चाकर काय करायचे मला, हडबडून राहू केला. म्हणे तक्षकाला रे आला मग संत चरणे घाला तो तेथे प्रकटला नारद. उठून उभं राहिला, याला तक्षकाला माझं मरण आलं असं बोलत होता. तेवढ्यात त्याच्या भाग्यानं तिथं कोण आले, नारद आले. नृप नारदाचे चरण धरिले, म्हणे गुरुवरे आयुष्य सरले, 7 दिवसा मरण आले सार्थक केले जाय कैसे. नारदाचे पाय धरले आणि नारदाला पहिला प्रश्न विचारला, 7 दिवसा मरण आले. किती दिवसावर मरण आले, जे जे भेटे त्या 7 दिवसावर मरण आले. काय इच्छा आहे मग, सार्थक केले जाय कैसे, माझ्या जीवनाची सफलता कशी केली जाईल ते सांगा. जीवनाची सफलता कधी आहे, साठविला हरी जे हृदय मंदिरी, त्याची सरली रधार झाला सफल व्यापार. आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील त्याचा जन्म सफळ झाला. व्यास वाल्मिक महापुरुष ध्रुव प्रल्हादाचे शिष्य तो नारद बोलला. सारावसम गोष्टी ऐकून नृपश्रेष्ठा. नारद महाराज सामान्य कार्य, व्यास वाल्मिक ध्रुव प्रल्हाद एवढे शिष्य त्या नारदाचे. एवढा मोठा नारद ऋषी. नारदाने सांगितलं, राजा ऐक, व्यास पुत्र शुकदान जो योग्या माझी चुडारत्न, त्याच्या मुखे करून श्री भागवत श्रवण करी. सांगितलं काही चिंता करू नको. व्यासांचा मुलगा असलेले शुकाचार्य योग्यामध्ये मुख्य असलेले आणि त्यांच्या मुखातून तू भागवताचं काय कर, श्रवण कर. ऐक नृपते सावधान पूर्वी राजा खटवांगणान, तिने 3 मूर्ती सार्थक करून हरिपुर 7 दिवस आहेत तुझ्याकडे. 1 तास उरला खटवांग करायची. भाग्यदशा काहीची प्राप्त झाली. 1 तासात त्याला महाराज ते हे मिळालं नाही का, नाही भगवत प्राप्ती झाली. महाराजांनी सांगितलं ना, भाग्यदशा काहीची प्राप्त झाली. काय भाग्य प्राप्त झालं त्याला, संपडाला हरी दयाला साधनी. किती दिवसाच्या साधनात सापडला, 1 तासाच्या साधनात सापडला. काय लागतं त्याला, 7 दिवस पर्यंत तू अवकाश आहे निश्चित. उपाय हाची यथार्थाने भागवत परिषद. आज तुझ्याकडे 7 दिवस आहे, तुला हाच उपाय, तू भागवताचं श्रवण कर. नारद केला सांगून राय केले शुकाचे स्मरण, तत्काळ उभा टाकला विनंद दिव्यमान दयाळू. नारद निघून गेले की शुकाचार्य आले. 16 वर्षी विराजित, ज्याच्या त्याच्याची गुणादित्य, ज्याच्या स्वरूपावरून मनमथन ववाळून टाकावं. 16 वर्षाचं वय, ज्याच्या त्याच्या पुढे सूर्य कमी पडेल, ज्याच्या स्वरूपावरून हजारो कामदेव काय करून टाकावेत, ववाळून टाकावे. सुधापान करीती निर्जर, त्यावर शुकाचे शरीर सुंदर, स्वास्य वदना करण नेत्रन जटाभार मस्तके. अरे अमृत देणारे देव
पण सुखाचार्याच्या शरीरासारखं सुंदर शरीर नाही त्यांचं. एवढे तपाचं शरीर आहे का नाही. तसं तेच पसरायला लागलं. जटाधारी वगैरे सुहास्य वदन, चेहऱ्यावर काय आहे? हास्य हास्य हास्य. आपल्या चेहऱ्यावरचा हसू कुठे गेले ग? आपलं नेलं सोयाबीनचे आळे सध्या तरी ते आईनच नेलंय, फवारून येईन. इकडे आळ्या सोयाबीन खायला तर इकडे चिंतेनं आपलं शरीर चिंता खायला, काऊन त्या सोयाबीन खायला याची चिंता आहे का नाही. विभूती चर्चुनी सुंदर विराजे गौरवर्ण कलेवर दृढ कोपीन पंचशर जेने तोडरे घातला. विभूती चर्चुनी सुंदर. सुंदर काय लावलेली आहे? विभूती लावलेली आहे. सुंदर म्हणजे विभूती लावणं, गंध लावणं हे वैष्णवाचं काय? भूषण आहे. भूषण आहे का नाही. भूषण मंडित सदा सर्व काळ मुद्रा आणि माळ तुळसी कंठी. भूषण मंडित सदा सर्व काळ. कोणते भूषण? भूषण म्हणजे अलंकार. सतत अलंकार घातलेले असतात वैष्णवाच्या अंगावर. कोणते अलंकार? मुद्रा आणि माळ तुळसी कंठी. मुद्रा गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा हार मिरवती गळा रे. बरोबर आहे का नाही. मला अशा सुंदर असतात ती. तुकोबारायांनी त्यांच्या घराचं, त्यांच्या अंगणाचं वर्णनच केलंय पूर्ण. सोलिवजे सुखाती सुखावनी उभे ते अंगणी वैष्णवांच्या वृंदावन सडे चौकरंग माळा देखतो सोहळा नाचोनिया. भूषण मंडित सदा सर्व काळ तुळशी आणि माळ मिरवी कंठी. नाम ओघमुखी अमृताचे सार पवित्र सहित सहित रजे. पवित्र मस्तक सहित रजे आहे का नाही. मला याच्या अगोदर वाटतंय बरं का, हे रांगोळी काढणं, रांगोळी गिंगोळी काढतात ना, सडा टाकतात आणि रांगोळी. आता सडाच नाही राहिला म्हणून रांगोळी बी गेली. तर ते सिमेंट मुळे आता वापरून मला जेवढ्या सुविधा आल्या, जेवढं सुख तेवढं धर्म काय झाला, निघून गेला. धर्म निघून गेला असं. म्हणून ते रांगोळी गिंगोळी काढत मला वाटायचं उगा रिकामा टाईम घालणे, कारण शोभासाठी असं मला वाटायचं बरं का, वाटायचं. पण तुकोबारायचा हा अभंग वाचल्यावर लक्षात आलं, नाही ते देवाला आवडते. मला तुळशीच्या वृंदावनाजवळ रांगोळ काढलेली कोणाला आवडते? देवाला आवडते. वृंदावन सडे चौकरंगमाळा. चौकरंगमाळा नाचतो सोहळा देखोनिया. तुळशीचं वृंदावन, गाईच्या शेणाचा सडा आणि त्याच्यावर काढलेली रांगोळ पाहिली की देव नाचतो. उद्यापासून काढायची असली आधी सकळ भांडवल शेण. देवाला आनंद होतो त्याचा. सिमेंटवर का टाका सडी, देवाला आनंद होतो. वाळून टाका असे विभूतीच सुंदर विराजे गौरवर्ण कलेवर. काय मला त्यांचं शरीर गौरवर्ण, गोरा असा रंग त्यांचा. दूर कोपीन पंचशर मदनासारखा त्यांचा ते आणि कोपीन घातलेली. ज्याने तोडरी घातला, ज्यांनी काळ सुद्धा किंवा कामदेव त्याच्या पायात गेल्या ठोकल्या. आणि असे ते मला शुकाचार्य. मोह भ्रम क्रोध काम जिने जाळून केले भस्म, रंभेने छळीले होऊन सकाम नचळी मन तत्वता. मोह भ्रम क्रोध काम जाळूनच टाकले, मला भस्मच केले, भस्म करून टाकले. किती भस्म केले. रंभेने छळीले पण सकाम न होय. मला अशा महात्म्याचं वर्णन करत असताना माऊलींचं एकच दृष्टांत सांगतो, अनेक दृष्टांत दिले. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, पै घालिता ही पाणी पाषाणा न निघे आणि तैसे नुपजे क्रोधोर्मी उपजविता. किती दिवस दगडावर पाणी घातलं म्हणजे त्या रूपम येणार आहे.
तसं त्यांचे विकार उत्पन्न निर्माण म्हणजे विकार जागृत करायचा प्रयत्न केला तरी जागे होत नाही. इथं शुकाचार्य येतं. माऊली ज्ञानोबारायांनी शुकाचार्याचं वर्णन करत असताना एकच शब्द वापरला. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात विषय झिनोनी जन्मले सुखादिकजे दादुले. दादुले म्हणजे श्रेष्ठ. किती श्रेष्ठ आहेत ते? विषय जन्माला येऊन विषय नाही जिंकले, ते विषय जिंकून काय झाले ते जन्माला आले. जो प्रकटाला महाराज कक्षेश भागवत पुस्तक एकोणी परीक्षिती नृपनायक भाल ठेवी शुकचरणी. भागवते आले महाराज पाया पडले शुकाचार्याच्या राजा स्वामी शुकाव्याच नंदना थोडी वेगे संसार बंधना पुढती मिठी घालवणी चरणा प्रेम भरे सुंदर. पायाला कडकडून मिठी मारली. सांगितलं हे शुकाचार्य महाराज काय करा? संसार बंधना थोडी वेगे. तात्काळ माझं संसाराचं बंधन. महाराज मला अमर करा म्हणले नाही, मला जीवदान द्या म्हणले नाही, माझा शाप सोडा म्हणले नाही. मला संसार बंधनातून काय करा? मुक्त करा, मुक्त करा. मग बोले व्यास होत सर्प भय तू अतिव्याप्त क्षणाक्षणातच कशी यथार्थ सर्प सर्प म्हणून सांगितलं. सर्पाची काय भीती? क्षणाक्षणा सर्प 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 करायला लागला. तुझे मन नाही स्थिर कैसा उची श्रवणे सादर. मग परीक्षिती राजेतन स्थल पाहिजे श्रवणात सांगितलं काय? महाराज तुझ्या मागे सर्पाचं काय भीव? तुझाच काय तुला काय दिसायलाय? सर्प येतो का काय? येतो का काय? येतो का काय? येतो का काय? आणि मग तू ऐकायला बसणार, मी सांगणार, पण त्या सर्पाच्या भीतीने तुझं चित्त एकाग्र कसं काय होणार? आणि जर एकाग्र चित्त नाही झालं तर ऐकूनही फायदा होणार नाही. आता मला ते सर्पाचा दावाच असतोय बरं. आता तुम्ही बातमी पाहिली का नाही मला माहित नाही. आता या मागच्या 8-10 दिवसातली बातमी, ते उत्तर प्रदेश मधली बातमी. एका मुलाला 7 वेळेस साप चावला एका महिन्यात. आणि एकच साप. किती वेळेस? 7 वेळेस. बातमी दाखवली तुम्हाला. 7 वेळेस साप चावला. बरं त्याला सांगितलं एकदा चावला, मला वाटलं झालं आता एकदा दवाखान्यात गेलं. दुसऱ्यांदा चावला. त्यानं सांगितलं दुसऱ्यांदा मी आंघोळ करून बाहेर येत होतो, चावला आणि त्या याच्यात जाऊ लागला पाय बाथरूम मधून बाहेर जायचा पाईप. म्हणजे मी शेपूट धरून वाढला. आता एकदा डसलाय, पुन्हा डसल्यावर काय होणार? डसलाय तर खरं वाढला म्हणे, पण ते साप चावलेला अंग थरथर कापल्यामुळे तो निसटला गेला. तिसऱ्यांदा चावला, घाबरला तो. एकदा दोनदा तीनदा झालं ना. आणि मग चौथ्यांदा त्यानं त्याच्या मावशीच्या घरी गेला होता. घरचे म्हणले भाऊ इथे राहू नको, काही म्हणले माणसं सांगणारे असते ना तिकडं. तिथं राहून चावला त्याला तोच साप 7 वेळेस. आणि त्याची आता मुलाखत मी काल ऐकली. त्यानं सांगितलं मला स्वप्न पडले आणि स्वप्नात तो साप आलाय आणि त्यानं सांगितलं मी तुला 9 वेळेस चावणार आहे, 8 वेळेस तू वाचणार आहे, 9व्या वेळेस तू कशानच नाही वाचणार. तरुण पोरगा आहे 22-23 वर्षाचा. त्यानं सांगितलं आता माझं मरण जवळ आलंय, कारण 9व्या 7 वेळेच खरं झालं म्हणजे अजून 2 वेळेस चुकणार नाही. आता त्यात संरक्षण मध्ये ठेवलंय, पण तो म्हणतोय मला कुठे ठेवा, तो नसणारच आहे, कारण त्याचा निश्चय काय झालाय? पक्का झालाय का नाही? म्हणून सोडत नाही ते. आता काय काय मग हे लोक टीम गेली तिथं, ती विज्ञानावाली, ते मानत नाही आपले शास्त्र. ते म्हणले याच्या रक्ताचं काहीतरी ते हे त्याला वास यायला सारखं, आता रक्ताचा वास यायला याच्या. अरे काय गोष्टी, काही लावून देतात काय गेलं, काही लावणार पण हे नाही मानणार. ठीक आहे ना? काही मानणार की ऋण वैर हत्या येतो न सुटे गोपिता, हे नाही मानणार. काही लावणार त्याला एकाची दोन. मग तो सर्पाची भीती तुझ्या मागे आहे, तुझं मन कसं स्थिर, तुझे मन नाही स्थिर, कैसा होशी श्रवणी सादर. मग परीक्षितीने सांगितलं असं ठिकाण पहा की जिथं माझं मन काय होईल? स्थिर होईल. गगनातुंबित स्तंभ त्यावरील दृढ गह निर्मिले स्वयंभ, त्यात बाई सवेला राव सुप्रभन जेवे मित्र उदया चली. महाराज लोखंडाचा एक खांब बनवला आणि उंच असा तो काय बनवला? भागवतात असं नाही आलेलं बरं. अनेक ऋषी कथा ऐकायला आले आणि राजांना पुढे बसून 7 दिवस काय ऐकली कथा, निराहार होऊन ऐकली, उपोषण करून ऐकली. ठीक आहे. कदम माऊलीने एकदा सांगितलं होतं, कथेत संगती नाही जुळायली की कल्पभेद म्हणायचा, आहे का नाही? ज्ञानात संगती नाही जुळायली की माया म्हणायची.
वेदांतात संगती नाही जुळायली की माया म्हणायची, आणि भक्तीत संगती नाही जुळायली, असं सांगितलं होतं काही ते, हा, भक्तीत संगती नाही जुळायली की भगवंताची लीला म्हणायची. पण वाद करायचा नाही, कल्पभेद. कारण हे पुन्हा पुन्हा प्रत्येक कल्पात काय राहत, युगात चालूच राहत नाही, चालूच राहते. माऊलीची 108 वेळा काय झालेली समाधी झाली आहे का नाही, असं याच्यात आलंय ना, समाधीच्या अभंगात चालूच राहत. म्हणून चला खांब रावला, आणि त्या खांबावर एक असा सुंदर महाराज तो उंच खांब बांधवला, त्याच्यात उत्तम कांती असलेला राजा बसला, आणि तसं काय सूर्य बसावा. हृदय रक्षिजे जैसा प्राण, कृपण जतन करी जैसे धन, तैसे रक्षिले मनन हरिचरणी आवडी. आणि मग राजाने एकाग्र बसून काय केलं, हे महत्वाचं आहे आपलं, हे महत्वाचं आहे. हृदय रक्षिजे जैसा प्राण, तसं माणूस प्राणाचं काय करतो, रक्षण करतो. एका कथा श्रवण करताना राजा कसा होता, हृदयात प्राणाचं कृपण जतन करी जैसे धन, लोभी माणूस जसं धनाचं काय करतो, जतन करतो. तो कुठे हिंडत असला तर कोबर आहे म्हणतात, तर त्याचं धन चित्त कुठं राहत, धनापाशी, आहे का नाही. कृपण हिंडे रक्षी जैसे धन, तैसे रक्षिले मन हरिश्चरणी आवडी. आणि मग राजानं तसं मन काय केलं, रक्षण मनाचं करायला सुरुवात केली. संभाव होतल्या निर्धारी वैसल्या ऋषींच्या हरी, जैसे मानस सरोवरी राजा हंस विराजती. त्या खांबाच्या भोवताल सगळे ऋषी बसले, नाना यंत्र मंत्र मनी स्तंभी वाद्यते आणूनी, सुपर्ण सुक्ते करून द्विज जप करिताची ब्राह्मणांनी जप सुरू केला. नाना अनुष्ठाने पुरुष चरण महामंत्र जपती ब्राह्मण, शनासन्निध करून प्रधान लक्षी, सगळी शना बाजूला होती, प्रधान होते ती रक्षण करू लागले. त्या गृहा माझी सुख परीक्षिती, वैशले श्रेयशे शुक्र वाचस्पती, शुक मने धरणीपती, न करी खंती भाऊबाईची. शुकाचार्य राजा, आता या संसाराच्या भीतीची तू काय करू नको, चिंता करू नको, काही होणार नाही. आता 18 सहस्र दिव्य ग्रंथ, विष्णू लीला श्री भागवत, शुकमुखे श्रवण कीर्तन नृपनाथ परीक्षिती, 18,000 श्लोकाचं भागवत शुकाचार्याच्या मुखातून राजाने काय केलं, श्रवण केलं. राजंत्र वैसता श्रवणी, प्रधानाशी बोलावणी, मने धर्मांतरी शोधून आवनीवरी काढावा. आणि इकडे राजा श्रवणाला बसला, तिकडे सांगितलं वैद्य पहा एखादा सापूत राहणारा बघा, सगळेच परसैन्य सोडलं, वाराणसी विश्वनाथ नगरी, तेथे असे महाधर्मांतरी, द्रव्य मागेल ते त्याचे घरी देऊन येथे आणावा. काशीमध्ये एक मोठा वैद्य साप उतरणारा, त्याला काय द्रव्य लागतं ते द्या आणि त्याला घेऊन या, आहे का नाही. यावरील द्वादशस्कंद भागवत सत्यवती सुत सांगत, सप्रेम राजा ऐकत बहुभय समस्त विसरला. पण मात्र कथा श्रवण करायला जो आरंभ केला, सगळी संसाराची भीती राजा काय झाला, विसरून गेला. तक्षक भय अत्यंत, गोष्ट प्रकटली देशात, सकल राजे सर्वदाप्तनी येते झाले पाहावया. आणि मग सगळी सोयरी धारी येऊ लागली, आप्त नातेवाईक सगळे येऊ लागले. कशाला येऊ लागले, महाराज काय 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 गोड शब्द वापरलाय पहा, हे नक्की पाहतो. हा शब्द म्हणजे आपणच ध्यानात ठेवायसारखा आहे. ही उभी पुन्हा वाचतोय, आता लक्षात घ्या. परस्परे ऐकता समाचार, ही लोक सापडत नाही. तक्षक भय अत्यंत, गोष्ट प्रगटली देशात, सगळीकडे ती गोष्ट झाली की राजा मरणार आहे. सकल राजे सुहृद आप्त, सगळे राजे लोक, मित्र लोक, नातेवाईक लोक येऊ लागले, येते चाहले. पण कशासाठी, पहावया, वाचवा वया नाही. आणि आपल्याला तरी कशाला येते, याला कोण पाहू द्या, बाहेर येते का वाचवल, हे वाचवणं आपल्या कोणाच्याच हातात नाही महाराज. की तो एक वधता आणि सकळ लोक हा मरता, ऐसे भ्रांती जने चित्ता यो देशी, अनादि सिद्धा गवे, होत दात स्वभावे, तरी तुआ का सोचावे सांगे. बरोबर आहे का, येत समर्थ एकाती, तयापासून बुद्धी होती. हे वयाचे काय होका संप्रदाय शेजा आले, ते जन्म मृत्यू तुआ सृजिले, आणि नाशुपावी नाशले तुझेनी काय. देव म्हणतात, अर्जुना तू काय भ्रमात आहे का काय, मी जगवायचं म्हणल्यावर जगणार, मी मारायचं म्हणल्यावर मारणार. तो हात सत्ता काय तुझ्या हातात आली काय, अरे तुझंच मरण तुझ्या हातात नाही, तू लोकांचं काय वाचव. न चिंता येते
ऐते झाले पहावय परस्पर ऐकता समाचार धन्वंतरी कश्यप नाम विप्र तो गजपुरास येता सतुरंत तक्षक मार्गे भेटला. अरे कश्यप नावाचा एक वैद्य महान वैद्य त्याने हे आज ऐकलं तो येऊ लागला बिचारा. चल तक्षक माझा भेटला विप्र रूप धरोनी तक्षक कुशे त्याला गुणे बहुत बरे धावशी म्हणून कुठे जाते सांगा बा. तक्षकाने विचारलं ब्राह्मणाचं रूप धरून तू चाललाय गडबडीत कुठे निघलाय. तो म्हणे परीक्षिती महाराज पांडवकडे विजय ध्वज त्याच तक्षक दंश करेल सहज मी उत्तरेन क्षणार्थे. त्यांनी सांगितलं राजा साप चावणार आहे मी ती विष उतरवणार. तक्षक म्हणे कश्यपाशी मीच ग्रासू जातो 2 रुपयाशी तुझी मंत्र विद्या कैशी दाखवी. आता तक्षक म्हणला तो मंत्र आता दाखवी बरं कसं काय मीच तक्षक आहे. तेथे एक सरोवर भरला तिरी नुग्रोध वृक्ष वाढला वरी एक द्विज चढला पत्रे तोडी वृक्षाची. बाजूला एक तलाव होता त्या तलावाच्याच कडेला एक वट वृक्ष होता वडाचा वृक्ष होता. तिथे एक वर माणूस पानं तोडत होता. तक्षक धावे क्रोधे करून वृक्ष दक्षिणा निजदशनी तत्काळ पुरस्य होऊन विप्रा सहित काय पावर असेल त्या विषयाचा लगेच माणसा सहित झाडाची राग झाली. तक्षकांना दंश केल्याबरोबर कश्यपे तैशेच ते क्षणी सरोवरीचे उदक मंत्रून शिंपिताची टवटवून वट मागुती विस्तारला. वैद्य तसाच होता पाणी घेतलं शेपलं की झाड माणूस तयार. विप्रताईसात पत्रे तोडी ते तसंच पानं तोडलेलं तसंच होतं ते. मग त्या तक्षक बघत म्हणत धन्य तुझा सद्गुरु समर्थन आहे सा मंत्र. काय तुझा गुरु हे म्हणले तुला काय मंत्राचं सामर्थ्य दिलं आहे का नाही. तू जातोच उतरावयाशी संगीच्या वचनात तसे करते असत्य करशी माझा प्रतापुने आणशील जायवे कशी मागारा. त्या सांगितलं तू गेला ना तर 2 गोष्टी होणार एक तर ऋषीचा शाप खोटा ठरणार आणि तक्षकाचा काय भेव राहणार. तक्षकाचा काय प्रताप राहणार आहे की तक्षकांना काहीच होत नाही असं होईल ना ते. म्हणून तू जा वापस 2 रुपये म्हणे देईल धन मी पिढी दरिद्रे करून. तक्षक म्हणे त्याचे शतगुण द्रव्य देईल तुला काय अडचण आहे. तो म्हणला बाबा मी गरीबीन पिढाली आणि मला धन मिळणार आहे म्हणून मी चाललोय. तो म्हणला त्याच्या 100 पटीने देतो ना. मग याला काय करायचं राजा मोरो का. आपल्याला काय करायचं आपल्याला धन मिळालं ना भूमीतील विकार उघडले तक्षक अपरद्रव्य काढले शोकाचे मस्तकी दिले पाठवले त्याच्या डोसक्यावर पण दिलं नाही. तक्षकानं आपले सेवक पाठवले जायच्या घरी नेऊन घाला याला नका पुढे जाऊ देऊ. असं कश्यप मागे परतविला. असो कश्यप मागे परतविला लाच देऊन येता यसा केला. तक्षक तेथून निघाला गुप्ता लागत पुराशी. तक्षकान मात्र त्याला लाच दिली त्याला वापस पाठवलं. तक्षक वापस आला हस्तिनापुराला. तो तक्षक हसत ऋषी वचन असत्य जप तप विप्र करे. देखून या तक्षक हसत ऋषी वचन असत्य याच्याने काही होय ब्राह्मण जप तप करू लागले. ते उत्तर दिलं होतं त्या मनाचं समाधान होते आपलं. म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात नाही आलं का बुद्धा जप 5 लाख जप करू लागतो म्हणले ते हे असं व्हायचं असलं ते देऊ बरोबर नाही. लग्नात इकडे नसले तर 5 लाख जप करू लागतोय. आपल्याला 5 होईन तर 5 लाख का बुद्धा सांगा मग 5,000 द्या 5 लाख जपायचे का बाबणार ताई बघ ताई दिवसाचे 3 लग्न तो आपला 5 लाख जप कधी करणार. तो काहीच नाही करणार ते फक्त 5,000 नेणार. आपलं करू नाही करू का नाही करू आपल्याला काय करायचं आहे का नाही. असं आपलं समाधान केलं आपलं समाधान केला त्याचं समाधान झालं आपलंही समाधान झालं. गाठी पडली ठका ठका त्याच्यावर मजा आणि तू पा बरोबर आहे. म्हणलं ठकाळ घेतल्यावर काय लागते आहे काही होईल कसं काय होईल. बरं खरा नियम जपत असे ब्राह्मणाकडून जप केलेला चालतो पण त्या ब्राह्मणांना आपल्या घरी बसून जप करावा आणि ते पुण्य पाणी सोडून आपल्याला दान करावं. ते तिकडे हिंडता फिरता जप करायला त्याचं काय नाही. तो त्याच्यात गडबडीत असले तर लग्नात आरती मंत्र म्हणतोय ना आरती म्हणतात नाही. तुम्ही पहा मला श्रीमंताचं लग्न असलं ना मोठ्या लोकांचं तर मंगल कार्यालयात मोठ्या लोकांचं तो ते याचा वाघ इच्छाचा कार्य नवरी येते त्या वाघ समजा ना वाघ इच्छाचा कार्यक्रम 1.5 तास चालतो. माईक लावून नारळ हे मांडणं ते मांडणं लगेच ते मंत्र म्हणणं ते 2-4 मंत्र म्हणायलं. आणि आपला तर 15 मिनिटातच किती होते. मग तिथं मंत्र जास्त कुठून आले पैसे जास्त आले की मंत्र वाढले पैसे कमी की मग अर्धे मंत्र काय सगळं कलियुगाचा काळ आहे का नाही. फसवेगिरी चालू आहे सगळी. तुम्ही आम्हाला फसवा आम्ही आपण बाम नाही फसवा बाम नाही ना आपल्याला फसवा. कोणीच कोणाला फसवत नाही ज्याचं तेच फसत आहे एवढं खरे.
हे पैसे आणि टाकडेवाले ठेवली यायचा काकडा असते गावकरी भावताला असली तर 2 माली टाकले. जप तप प्रकरित परीक्षित आहे. तक्षक हसू लागला मला यायच्या काय शापवाटा होणार आहे आता, तुम्ही किती जप तप करा. तक्षके पाठविले ब्राह्मण कापट्यविषयी विकार पूर्ण. आस्ता जाता झाला महाराज. तक्षके पाठविले ब्राह्मण कापट्यविषयी विकार पूर्ण. आस्ता जाता सूर्यनारायण वेळ साधून चालले महाराज. त्यानं काही ब्राह्मण पाठविले कापताना. पुढं पुष्पे फळे घेऊन चालले राजदर्शना ब्राह्मण. विशाल रूपाच्छादन तक्षक सूक्ष्म फळात तो बसला. सान कीटक होऊन फलगर गेले घाला दुर्जन. यावयान रूपाचा प्राणन जात लपून दुरात्मा लपून मात्र तो तिथं तक्षक चालला. कक्षेस येऊन पाश महेंद्र दैशे आले यात्रेस. तैशे विप्रवेशे वेद घोषण करीत सर्प चालले. ब्राह्मण मात्र वेदाचा घोष करत चालले पण सर्प बरोबर घेऊन चालले. जसं इथं दृष्टांत दिलाय की यात्रेला यावं आणि यात्रेला येऊन कपटी माणसानं गण लावून यावं. महेंद्र जैसे आली यात्रेस पण कक्षेस घेऊन पास. खिसा आणायची साहित्य काय असतं द्यायचं सोबतच राहतं. रूपात जाणवी ती प्रधान तपोवनाहून आले ब्राह्मण. येवद्या म्हणे उत्तरानंद जीवनापुढे सांगितलं बरोबर. मला तपोवनाहून ब्राह्मण आले. राजा म्हणला येवद्या ब्राह्मणाला काय अडचणी. राय ब्राह्मण नमस्कारिले. इतक्यात श्री भागवत संपले. स्नुपे शुकास पूजिले. अंतर्धान पावला तो महाराज. भागवतही संपलं होतं. ब्राह्मण आले. शुकाचार्याची पूजा केली आणि शुकाचार्य अंतर्धान निघून गेले तिथून. सुवासिक पक्के फलिवेद विप्ररायास देते प्रसाद. नृपे सकलास देऊन शुद्ध आपुला भाग घेतला. सगळ्याला तो प्रसाद दिला. ब्राह्मणाचा आपला हिस्सा फळाचा उचलला. पूर्वकर्माचे गहन बल त्या माझे होता तक्षक खल. ते राजविभागा आले फळन अंत काल समय चुकत नाही. ज्या फळात तक्षक होता तेच फळ राजाच्या यशाला आलं. सकल विप्र पूजिले ते क्षणी द्विज प्रार्थिती प्रीती करुणी. राया हे फल घेऊन मुखा माझी. ब्राह्मणाने सांगितलं खाय राजा फळ. राये फल उदक उकळले ते वेळी. तो आतून निघाली आरक्ताळी. परीक्षितीने सकाळ दाविली म्हणी वेळ टळली मरणाची. फळ फोडलं त्याच्यातून लाल काय निघाली. लाल रंगाची आळी निघाली. राजा म्हणला रे मरणाची वेळ आपली काय झाली टळली. आळी निघाली वेळी इतक्याने आमचे मरण टळले. आळीच सहज ग्रीवेवरी ठेवले तो तक्षक धरिले विशाल रूप. आळी ग्रीवेवर मानवर ठेवली. बा बुद्धी कशी होती. टळलं म्हणले मरण आपलं अनरासारिक आहे. मानवर आळी ठेवल्या बरोबर तक्षकानं आपलं रूप धरलं. अरक्तवर्ण फणिमंडळ झोंधुकार सरसे भडकले ज्वाळ. भयानक रसना विशाळन कडकडून दंश केला. असा त्या सापानं कडकडून दंश केला. मुखेच्या ज्वाला गगनी जाती. ग्रीवास्थळी वेष्टीला नृपती. शेवक आणि द्विज पडती उड्या टाकून चौकडे. बाई सांभाळायला राहिलेली. त्याच्या विषयाच्या ज्वाला आकाशात जाऊ लागल्या. शेवक आणि सगळे जे जवळचे होते ते तिथून काय करायला लागले. शेवक आणि द्विज हे बाम मंत्र म्हणणारे हे नामस्मरण करणारे सट पळाले. कोण थांबतंय का नाही. बहीण बंधूचा कळवळा. तू तव जाण शिरे दयाळा. जेव्हा लागली यम श्रंखला तेव्हा दूरी पळ राई पडत त्यालो ग्रहा समवेत. राजा भस्म झाला येत. गजपुरी एकची आकांत ओळखती कोणा कोणी. लोक जिकडे तिकडे पळायला लागले. लोकांना राजा मेल्याचं दुःख होतं पण आता राजा मेल्याचं दुःख मग होईल. आता तक्षकाचं घेऊ जास्त होतं. तुरवतच कोण लागली. लोक पळती ग्राम पडून प्रळय वर्तला दारून. गुनिया लाच देऊन परतविला चांडाळे. आणि मग लोक ते सगळे शांत झाल्यावर लोक म्हणू लागले अरे 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 यानं चांगला तो वैद्य होता तर लाच देऊन काय केला वापस लावला असं त्या ब्राह्मणाने सांगितलं. वटवृक्ष होता तो ब्राह्मण त्याने सांगितले वर्तमान ब्रह्मशाप परम दारून घेतला ब्राह्मण. ते कोण गोष्ट सांगितली कोणत्या ब्राह्मणानं. तो वडावर होतो त्यानं सांगितली. हे पान तोडू लागलं. ते म्हणला रे येऊ लागला कारण ते सांगितलं खरं. योग्य योग्य असो ब्राह्मण परी सहसा न करावे छळण. घडे तरी पूजा प्रीती करून न घडे तरी नंदी. महाराज ब्राह्मण कसा आहे असो म्हणतात. योग्य असो का अयोग्य असो पूजा करणं झाली तर कराव नाही तर त्याचा छळ करू नाही.
खरं महाराज असायचे संत पूजा करणं झाली तर माऊली म्हणतात तेव्हा संत वृंद नमस्कारी जे का घडे तरी पूजीजे हे वाचोनी केवी निंदीचे सोयवाच्या. बरोबर नाही झाली तर त्यांची पूजा करावी, नाही झाली तर निंदा तर करू नये, काही करू नये. तुम्हाला समजा आपल्या दारात कोणी आला आधी भाकर घ्यायची द्यावं, नाही तर म्हणा बाबा रामकृष्ण अरे पुढच्या का त्याला म्हणा अरे काय बो अरे निंदायला डावरायला माणसं भेटणं तू काम करणं कसं कसं आपल्याला काय करायचं द्यायची तर द्यावं. पण हे आपल्याकडे म्हणे वाढायची भिंत वाढ पण कुत्र तरी काय करायचं म्हणून मला करू नये. याचं बरायचं सुद्धा हेच मत आहे. बरं जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोक. बरोबर आहे का नाही? कर्मभ्रष्ट झाला असू दे, आपल्याला काय करायचं त्याची भ्रष्टता ती उपभोग नाही काय. योग्य योग्य असो ब्राह्मण, योग्य असो काय योग्य असो काय नाही. ब्रह्मशाप दुर्दर्दे परीक्षित पावला मला पहा ब्राह्मणाचा शाप परीक्षितीला सुद्धा चुकवता आला नाही. विष्णू लोकाला गेला, मग ऋषी अमात्य सगळे जन्मेजय स्थापित येत होते आणि मग जन्मेजय सगळ्या ऋषींनी तुला काय केलं राज्याच्या गादीवर बसवलं. ऐशे पूर्व कथन प्रधानी सांगितले. राजा नेत्राशी वस्त्र लावून करी रोदन पितेला की राजा रडू लागला. सभा झाली म्हणजे राजा रडू लागला म्हणजे लगेच लक्षात आलं का तुमच्या जन्मेजय रडू लागला. ती कथा कोण सांगितली? प्रधानानं सांगितली सगळी. सभा झाली सगळीच प्रजेस गाई वर्ण धरवत नेत्रू अश्रुधारा सुंदर काय बोलत ते वेळा रडू लागले लोक सगळे. काय म्हणाले? व्यर्थ गेला पुत्र धर्म माझा राजा म्हणे आहा परीक्षिती कुरुकुल ध्वजा चांडाळे तक्षक प्राण तुझा काय एक घेतला. मग ते परीक्षितीचा याचा राग आला होता मला जन्मे जायला कोणाला तक्षकाचा माझ्या बापाचा प्राण घेतला म्हणजे 7 दिवस उपोषण करू दिले नाही. उदक पान औचित घेतला प्राण महादुर्जन 7 दिवसाचे उपाशी ठेवलं. पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही. मध्येच लाच देऊनी प्रबळ गुन्ह्या परतविला तत्काळ परमपापे दुष्ट कळंक करीन निर्मूळ कुल याचे. जन्मजयान सांगितलं कुळच ठेवत नाही म्हणे 7 दिवस उपवाशी ठेवलं म्हणे एकटं. परंतु वैद्य आला तर त्याला लाच देऊन काय केलं वापस पाठवलं. तक्षके मध्येच लाच त्याला मधातच पाठवलं वापस. हृदय हस्ते पिटवणं मने देह त्याग करीन किंवा तक्षकाचा प्राण घेईन आता निर्धार. त्या सांगितलं मी मारणार नाही तर तक्षक मारणार. सुई घे सुड घेईन पितयाचा निर्वंश करीन तक्षकाचा. समुदाय मिळविला ऋषीचा सर्प सत्र आरंभी. सगळे ऋषी मिळवले आणि सांगितले याचं कुळच ठेवायचं नाही सर्पाचं. सर्प सत्र आरंभ केलं. सर्प सत्र म्हणजे यज्ञ, सर्प जाळण्याचा यज्ञ, त्याचं नाव सर्प सत्र. सर्प सहारावे समस्त उत्तम ऋषीचे मनोगत ते गोष्टीत साह्यत्वरित रुरु झाला ते दवा. उत्तम ऋषीतले मनात तेच होते की सर्प सगळे जाळायचे. उत्तंगाचं काय झालं होतं? उत्तंगाचा काय दोष होता? सर्प शिकावून भांडण झालं होतं. त्याचं काय झालं होतं उत्तंगाचं? तुला नाही कुंडल पळवले होते लक्षात राहिलं का नाही? कुंडल पळवले होते तक्षकानं. रुरुचं काय झालं होतं? रुरु साह्य झाला. रुरुची बायको मारली होती. कथा झाली ना आपल्या. तुम्हाला इतकं ध्यानात राहिलं तर पुढच्या वर्षी पांडव करतात काय लावला दुसरा लावला असता नाही. राव श्वासोश्वास आणि विदय ब्राह्मण राव श्वासोश्वास टाके दशर विमान धरी रोहित क्रोध नाटपे हस्तत्वरित नाही नारतो. राजा महाराजाचा राग आहे क्रोध आहे मान झाला. दात चावायला लागला. कुशल जाणते मंत्र तीक्ष्ण जे अविलंबिले अन्विले ब्राह्मण जे मंत्रोच्चार करीती पूर्ण सर्पाच्या ताठी भस्म होते. असे ब्राह्मण बोलवले की सर्पाचे समुदाय भस्म झाले पाहिजे. गरुडास्त्र मंत्रोपासक तीच गारुडी विद्या सम्यक कोटीच्या कोटी आई सगळीकडून भस्म करते क्षणार्धी. गरुडास्त्र मंत्रोपासक गरुड विद्येला जाणणारी त्यालाच गारुडी विद्या म्हणतात आपल्या भाषेत. गरुड विद्यालाच काय म्हणतात? गारुडी विद्या म्हणतात. ते मला तो कोट्यान कोटी तिथं ब्राह्मण आणले तर सर्पाच्या महाराज लाटाच्या लाटा येऊन त्यात पडू लागल्या. विप्रमंती भुजनायका पितृभक्तो श्रेणिका सर्प भस्म करिता देखा त्रिपुवनिका. जलबाम म्हणले वा वा तुझ्यासारखा भक्तच नाही म्हणले. सगळे सर्प जाळले तर तिन्ही लोकात तू काय होईल? कीर्ती होईल. राव लागे विप्रचरणी आता करून दाखवा करणे. तक्षक आठवता माझे म्हणेन प्राण व्याकुल होता ती. लवकर आठवा म्हणे सांगितलं. तक्षकाचं नाव काढलं की माझा प्राण व्याकुल व्हायला. अवश्य म्हणून या भुसोर सामग्री सिद्ध केली समग्र गोड म्हणल्या देशांद्रंती तिचे विप्र पातळी.
आता त्या शब्दाचे पाम्पलेट पाहिल्यावर मग टाळकरी माळकरी वारकरी इने घेणारे गोळा होतेच. सगळे ब्राह्मण काय करू लागले, येऊ लागले. ज्याची अविद्या सामर्थ्य आवाहन करिता मंत्र दैवते पुढे उभे टाकत येऊन घेत कुंडा जोडून ब्राह्मण कशी होती. मंत्र म्हणल्यावर इतके मंत्राची देवता पुढे येऊन उभी राहील असे ते ब्राह्मण होते. सकल तीर्थी राहणार द्विज सप्तपुऱ्या माझी सतेज सर्पसत्रे महाराज रूपे आदरे आणले. सगळे तीर्थात राहणारे होते. सप्तपुऱ्यामधले काही ब्राह्मण सर्पसत्राला सगळे राजांना बोलावले. अथर्व वेदीचे ब्राह्मण कृष्ण वस्त्रे परिधान कृष्णांबरेचं प्रावरण आरोग्य नाही होऊन कोयवर म्हणतो. अथर्व वेदाला जाणणारे ब्राह्मण काळे वस्त्र अंगावर घातलेले अशा प्रकारचे काळेच वस्त्र पांग भरलेले म्हणून आरोग्य नयन लाल डोळे झालेले. कशाने? यज्ञातील धुराने त्याचे यज्ञातील धुराने झाली. आताचे गांजेनच व्हायले. अतींद्रिय दृष्टी ब्राह्मण अतींद्रिय दृष्टी प्राप्त झालेले काही ब्राह्मण ज्यात भूत भविष्य ज्ञान म्हणते सिद्धीनं पविज्ञान वैन खंडन शेवटी त्यांनी सांगितलं. अरे मला काही ब्राह्मण भूत भविष्य जाणणारे होते. काही म्हणाले आता यज्ञ शेवटच लावायचा. ते म्हणजे यज्ञ शेवटला जात नाही, पुढचं कळतंय आम्हाला. मी फक्त सुरुवात करणार, यज्ञाचा शेवट होणार नाही. आग्रह करेल एक ब्राह्मण पूर्णावती होऊन येते पूर्ण जन्मी जय क्रोधाय मानन भरी भरला नाटक. सांगितलं एक ब्राह्मण येईल तुम्हाला आग्रह करेल, यज्ञ मधात थांबवायला येईल, शेवटची आहुती पडू देणार, पूर्णावती होऊ देणार नाही. मला परीक्षेतील जास्तच राग येऊ लागला. शौनकाधिक होते जनसुद्धा प्रतिकृती प्रश्न मग खंडील जो ब्राह्मण मग त्याचे कथन सांगे पा. आता शौनकाधिक ऋषीने स्वतःला विचारलं की यज्ञाचं मधात खंडन करेल कोण ब्राह्मण येतो, त्याची कथा तुम्ही आम्हाला सांगा. सुत म्हणे तो वास्तिक परम तपस्वी दुसरा अर्क सर्पकुलाचा रक्षकन कथा नक ऐका त्याचे. आणि मग स्वतःला सांगायला सुरुवात केली. त्याचं नाव वास्तिक आहे आणि महाराज तो अत्यंत सूर्यासारखा तेजस्वी आहे. सर्पाच्या कुलाचं रक्षण करता तो आहे. त्याची कथा तुम्ही काय करा ऐका, पण उद्या ऐका. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली.